रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी गेले 1.5 महिने विविध उपक्रम राबवण्यात आलेत। जिल्ह्यात 25,36,065 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न मतदानासाठी सज्ज झाली आहे। जिल्ह्यातील 2,482 मतदान केंद्रे आहेत। मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 8 मतदारसंघात 13,650 अधिकारी कर्मचारी आहेत। चला मतदान करूया असे आवाहन प्रशासकीय स्तरावर तसेच खाजगी संस्थांनी आस्थापनांनी आवाहन केले। विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आलेत। या अनुषंगाने स्वीप मतदार जनजागृती अभियानाच्या अंतर्गत जनजागृती, विद्यार्थी रॅली, बाईक रॅली तसेच वरिष्ठ अधिकारी मतदारांशी संवाद साधण्यात आलाय। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सर्वच प्रशासकीय अधिकारी थेट मतदारांपर्यंत पोहोचले असून चला मतदान करूया असा संदेश अधिकाऱ्यांनी दिलाय। जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघात 25,36,065 मतदार आहेत। यामध्ये पुरुष मतदार 12,82,276 असून महिला मतदार 12,53,639 आहेत। यामध्ये तृतीयपंथीय मतदारांची संख्या 150 आहे। मतदानासाठी 2,482 मतदान केंद्रे आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर 1 निवडणूक अधिकारी, 2 सहाय्यक अधिकारी, 1 कर्मचारी आणि 1 शिपाई असे 5 कर्मचारी नियुक्त आहेत। जिल्ह्यातील 2,482 मतदान केंद्रांवर 12,410 अधिकारी, 1,240 कर्मचारी आरक्षित असा एकूण 13,650 अधिकारी कर्मचारी वर्ग नियुक्त केलाय। जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे। मतदान सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। मतदानाची बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन्स असं 7,754 यंत्रे मतदान केंद्रावर एसटी बसेसने पोहोच केली आहेत। मतदान प्रक्रियेसाठी 13,650 अधिकारी कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आलाय। सर्व कर्मचारी नियुक्त केलेल्या गावातील मतदान केंद्रांवर सायंकाळी पोहोचले असून प्रत्यक्ष मतदानाची लगबग सुरू झाली आहे। जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर 1 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट आणि 1 व्हीव्हीपॅट देण्यात आले। एकूण 2,482 मतदान केंद्रांसाठी 2,790 बॅलेट युनिट्स, 2,482 कंट्रोल युनिट्स आणि 2,482 व्हीव्हीपॅटचं वितरण करण्यात आले। त्याचबरोबर 549 बॅलेट युनिट्स, 482 कंट्रोल युनिट्स आणि 706 व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले। मतदान यंत्रे आणि 13,500 कर्मचाऱ्यांना घेऊन बसेस मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठेमंकाळ, जत या 8 विधानसभा मतदारसंघात दुपारी रवाना झाल्यात। सकाळी 8 वाजल्यापासूनच सांगलीतील तरुण भारत मैदानावर मतदान केंद्रांवर मतपेट्या वाटप करण्याचं काम झालं। मतपेट्या गावोगावी पोहोच करण्यासाठी एसटी बसेसची मदत घेण्यात आली। प्रत्येक मतदान केंद्राच्या मतदान अधिकारी यांच्या हातात मतपेट्या, बॅलेट युनिट आणि आवश्यक ते साहित्य देण्यात आले। पोलीस बंदोबस्तात हे साहित्य मतदान केंद्रांवर पोहोच करण्यात आले। जत तालुक्यातील मौजे सोन्याळ येथे विना नंबरची गाडी पकडण्यात आली आहे। गाडी पकडल्यानंतर या ठिकाणी प्रचंड गोंधळ उडाला असून भाजपा बंडखोर अपक्ष उमेदवारांची आणि पोलिसांची वादावादी झाली। दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्याकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। दरम्यान उमदी पोलिसांकडून गाडी ताब्यात घेण्यात आली आहे। यानंतर निवडणूक आचारसंहिता कक्षाने घटनास्थळी जाऊन गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 29,500 रुपये रोख, लग्नपत्रिका आणि कपडे मिळाले। त्यामुळे आचारसंहिता भंग झाला नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितलं। मात्र गाडीला नंबर प्लेट नसल्याने 3,500 रुपयांचा दंड यावेळी उमदी पोलिसांनी केलाय। याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेला खुलासा असा, जत येथील आचारसंहिता कक्षाकडे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती। मौजे सोन्याळ येथे विना नंबर असलेल्या गाडीतून पैसे वाटप होत असल्याची तक्रार आचारसंहिता कक्ष जतकडे आज मिळाली। प्राप्त तक्रारीनुसार भरारी पथक क्रमांक 3 मार्फत दुपारी तपासणी केली असता सोन्याळ फाटा येथे जागेच्या ठिकाणी डिक्कीमध्ये प्लास्टिक फाईलमध्ये 500च्या 59 नोटा, एकूण रक्कम 29,500, लग्नपत्रिका आणि कपडे या व्यतिरिक्त
आक्षेपार्ह आढळून आलं नसल्याचा अहवाल सादर केला. सदर विना नंबर असलेल्या गाडीची झाडाझडती आणि तपासणी शिवप्रभू चमान्ना तेली, अनिल साहेब हळ्ळी या पंचांच्या समक्ष करण्यात आली आहे. सदर ठिकाणी आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा अहवाल भरारी पथक यांनी सादर केला. तसेच विना नंबर प्लेट असल्यामुळे गाडीचा नंबर प्लेट नसल्यामुळे 3,500 रुपयांचा दंड उमदी पोलीस ठाण्याने केला आहे. सांगली शहरातील अहिल्यानगर परिसरात निवडणुकीतील प्रचारावरून माजी उपमहापौर विजय घाडगे यांच्यासह त्यांचा पुतण्या आणि भाच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात 2 मुले जखमी झाली आहेत. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी हा हल्ला केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी घाडगे यांनी केली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाडगे समर्थकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान मतदानाच्या पूर्वसंध्येला खुनी हल्ल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर परिसरात आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास माजी उपमहापौर विजय घाडगे हे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसह उभे होते. यावेळी काही जण त्या ठिकाणी आले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी घाडगे यांनी जाब विचारला असता त्यांच्याजवळील धारधार हत्याराने हल्ला केल्याचा आरोप घाडगे यांनी केलाय. तसेच हल्ला करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं घाडगे यांनी सांगितलं. दरम्यान जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची रात्री उशिरापर्यंत कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील मुख्य देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातून लाखो वारकरी बांधव पायी चालत येथे एकत्र येत असतात. या वारीनंतर चंद्रभागेची तिरी अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी सांगलीच्या निर्धार फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आहे. 100 युवकांनी तब्बल 5 टन निर्माल्य संकलन केलं. सांगली शहरातील निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डनावर यांच्या पुढाकाराने मोठ्या संख्येने युवक स्वच्छतेची सेवा बजावण्यासाठी पंढरपूर येथे दाखल होत चालले आहेत. ही 5वी स्वच्छता मोहीम पंढरपुरात राबवली आहे. बेळगावचे आमदार अभय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. पंढरपूर चंद्रभागेच्या तिरी युवकांनी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत श्रमदान करत देवाचे फोटो, हार, तुरे, कपडे आणि अन्य कचरा असा जवळपास 5 टन निर्माल्य आणि कचरा संकलन केलं. यासाठी पंढरपूर नगरपालिकेने एक JCB आणि एक डंपर दिलं होतं. यंदाच्या वारीसाठी क्रीडाई पंढरपूर आणि सांगलीचे रावसाहेब पाटील, सुरेश पाटील, योगेश कापसे, विनायक शेटे, जयराज सगरे, नारायण उंटवाले आदींनी बस, जेवण, नाश्ता, T-शर्ट यासाठी सहकार्य केलं. तासगाव कवटेमंका विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 3,12,686 मतदार आहेत. तर तासगाव आणि कवटेमंकाळ या दोन्ही तालुक्यातील 308 मतदान केंद्रांवरून मतदान प्रक्रिया होणार असून मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे. तसेच सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे. तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघात 1,59,076 पुरुष तर 1,53,606 महिला तसेच इतर 4 असे एकूण 3,12,686 मतदार आहेत. तासगाव व कवटेमंकाळ तालुक्यातील 308 मतदान केंद्रांवरून हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 30 झोन असून 30 झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 308 मतदान केंद्रांपैकी 202 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. पोलीस विभागाचा बंदोबस्त प्लॅन तयार झाला असून त्यानुसार पोलीस विभागाचा बंदोबस्त असणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी 308 मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष यांच्यासह 3 कर्मचारी, 1 पोलीस, 1 शिपाई अशा 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर एकूण 1,848 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेसाठी ये जा करण्यासाठी 38 ST बसेस, 9 टेम्पो ट्रॅव्हलर, 10 जीप यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी या त्या मतदान केंद्रावर पोहोचलेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचं पाणी असे किमान आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मतदारांना वोटर स्लिपचं वाटप करण्यात आलेलं असून मतदानाविषयी मतदान केंद्रावर मतदारांना सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार सहाय्यता केंद्रामध्ये उपस्थित असणार आहेत. भरधाव वेगात डंपर चालवून दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. विकास दत्तात्रय झिमूर असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सदरचा अपघात हा लक्ष्मी फाटा ते समडोळीकडे जाणाऱ्या मार्गावर सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी राहुल शिवाजी बनसोडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालक सुरेश अशोक चंदनशिवे याच्यावर गुन्हा दाखल केलाय.
मयत विकास झिमूर हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील अभयनगर परिसरात राहत होते. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झिमूर हे त्यांची मोटारसायकलीवरून कवठे पिरांकडून सांगलीकडे येत होते. यावेळी समोरून भरधाव वेगात संशयित चालक सुरेश चंदनशिवे हा त्यांच्या ताब्यातील डंपर घेऊन ओव्हरटेक करत असताना झिमूर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात झिमूर हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर डंपर चालक चंदन शिवे यांनी कोणतीच मदत न करता तेथून निघून गेला. या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या झिमूर यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राहुल बनसोडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.